विरारमध्ये एक अतिशय दुःखद घटना घडली आहे। एका आईच्या हातातून तिच्या 7 महिन्याच्या बाळ अचानक निसटलं आणि ते थेट 21व्या मजल्यावरून खाली पडलं। छोटी बड़ी खबर सबसे पहले जानना चाहते हैं तो चैनल को सब्सक्राइब जरूर कीजिए और बेल आइकन दबाइए ताकि एक भी अपडेट छूटे नहीं। ही घटना बुधवार 23 एप्रिल रोजी दुपारी 3:30 वाजता घडली। विरारच्या पिनाकल सोसायटीमध्ये विकी आणि पूजा सेदानी हे दाम्पत्य राहत। लग्नानंतर 7 वर्षांनी त्यांना एक गोडसं बाळ झालं होतं, विश्रांत उर्फ वेद। त्या दिवशी बाळाला झोप येत नव्हती, म्हणून आई पूजा त्याला कुशीत घेऊन खोलीत फिरत होती। खिडकीतून थोडी हवा यावी म्हणून त्यांनी बाल्कनीची स्लायडिंग खिडकी उघडी ठेवली होती, पण अचानक जमिनीवरून पाय घसरला आणि त्या बाल्कनीकडे पडल्या। त्या झटक्यात त्यांच्या कुशीत असलेलं बाळ त्यांच्या हातातून निसटलं आणि थेट 21व्या मजल्यावरून खाली पडलं। ताबडतोब त्याला रुग्णालयात नेलं गेलं, पण डॉक्टरांनी तो आधीच मरण पावल्याचं सांगितलं। 7 वर्षांनी झालेला बाळ आणि असं अचानक गेलेलं, त्यामुळे संपूर्ण कुटुंब दुःखाचा डोंगर कोसळला आहे। सोसायटीमध्ये लोक सुद्धा खूप हळहळ व्यक्त करत आहेत। पोलीस तपास करत आहेत, पण ही एक अपघाती घटना असल्याचं पहिल्या तपासातून समोर आलं आहे। ही घटना आपल्याला एक गोष्ट शिकवते, उंच इमारतीत राहताना लहान मुलासाठी खूप खबरदारी घ्यायला हवी। बाल्कनी, खिडक्या या सगळ्या ठिकाणी ग्रिल असणं गरजेचे आहे। ओल्या फरच्या, उघड्या खिडक्या यामुळे मोठा धक्का होऊ शकतो।